सोमवारी 15 डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगानं ठाण्यासह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यकाळ घोषित केला। या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी चालू केली असताना तडीपार गुंड, मोक्कातील आरोपी मयूर शिंदेच्या भाजपात होत असलेल्या पक्षप्रवेशानं ठाण्यातील वातावरण चांगलंच तापलं। सोमवारीच मयूर शिंदेचा सत्ताधारी भाजपमध्ये वाजत गाजत पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला होता। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर बड्या मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जंगी सोहळा पार पडला होता। पण हे सगळे वरिष्ठ नेते आयत्या वेळी कार्यक्रमाला आलेच नाही आणि शेवटच्या क्षणी मयूर शिंदेचा भाजप पक्षप्रवेश रोखला गेला। दुसरीकडे मयूर शिंदेला पक्षात प्रवेश देऊन पावन केलं जात असल्याचे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असताना आणि पार्टी विथ डिफरन्स अशी पक्षाची भूमिका असतानाही एका कुख्यात गुंडाला पक्षात घ्यायचं, त्याला नगरसेवक पदासाठी तिकीटही द्यायचं, त्यामुळे पक्षातीलच जुन्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीचे सूर उमटल्याचं बघायला मिळतंय। सध्या राज्यभरात चर्चेत आलेला हा मयूर शिंदे आहे कोण, त्याचा गुन्हेगारी इतिहास काय आणि भाजपला त्याची गरज काय आहे, याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे। मंडळी, मयूर शिवाजी शिंदे हा मुंबई आणि ठाण्यातील अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला आरोपी आहे। तो पूर्वी भांडूपमध्ये राहायचा, पण पोलिसांनी तडीपार केल्यानंतर तो ठाण्याला राहायला आला। माध्यमातील बातम्यांनुसार भांडूपमध्ये त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दंगल माजवणं आणि पोलिसांना मारहाणीचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। 2011 मध्ये पोलिसांनी त्याच्यावर मोक्का अंतर्गत देखील कारवाई केली होती। दरम्यान काही गुन्ह्यात जामीन मिळाल्यानं स्वतःची राजकीय प्रतिमा बनवण्याच्या उद्देशानं त्यानं 2017 मध्ये ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजप पक्षात प्रवेश केला होता। तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्याने हा पक्ष प्रवेश केला होता। त्याआधी तो शिवसेना पक्षात असल्याचंही सांगण्यात येत आहे, पण नंतर भाजपचा पदाधिकारी झाल्यावरही तो विक्रोळी भांडूप उबाठा आमदार सुनील राऊत यांच्यासोबत दिसून यायचा। पुढे एप्रिल 2022 मध्ये त्यानं भाजपला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांसह तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला। राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यावरही तो आव्हाड यांच्या सोबतच राहिला। त्याचं बक्षीस म्हणून त्याची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवक काँग्रेस कार्याध्यक्षपदी निवड केली गेली। त्या नियुक्तीचं पत्र स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी मयूर शिंदेला दिलं होतं। आव्हाडांना त्याची गरज का होती, तर ठाणे शहरात मयूर शिंदे स्वतःला समाजसेवक म्हणून घेतो। शहरातील वेगवेगळ्या भागात त्याची ताकद आहे, विशेषतः सावरकर, करवालो आणि लोकमान्य नगरात त्याचा मोठा जनसंपर्क आहे। म्हणूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही कोणत्याही राजकीय पक्षात त्याला पक्षप्रवेश मिळतो। 2023 मध्ये त्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सुद्धा धमकी दिली होती। या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक देखील केली होती। त्यावेळी तो पहिल्यांदाच राज्यभरात चर्चेत आला होता। या घटनेनंतर सत्ताधारी पक्षांशी जवळीक ठेवणं मयूर शिंदेला आवश्यक वाटू लागल्यानं तो मागील काही दिवसांपासून भाजपच्या व्यासपीठावर दिसत होता। भाजपच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तो सहभागी होत होता। त्यामुळे आता पुन्हा एकदा तो भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं होतं। याशिवाय तो ठाण्यातील सावरकर नगर भागातील प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढवण्याची तयारी करतोय। त्यामुळे त्याला भाजप पक्षात अधिकृत प्रवेश करायचा होता। त्यासाठी मागील काही दिवसांपासून तो ठाणे शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत होता। अशातच सोमवारी सावरकर नगर भागातील आर.जे. ठाकूर कॉलेजच्या पटांगणात मयूर शिंदेचा भव्य दिव्य असा भाजप पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्यासाठी भलं मोठं व्यासपीठ उभारण्यात आलं होतं। नागरिकांची गर्दी जमवण्यात आली होती। सावरकर नगर परिसरात भाजपचे झेंडे आणि मोठमोठे बॅनर लावण्यात आले होते। त्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे सुद्धा फोटो होते। थोडक्यात काय तर एका कुख्यात गुंडाला पक्षात प्रवेश देण्यासाठी मोठी तयारी चालू होती। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, ठाण्यात भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी विरोधात आवाज उठवणारे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे व आमदार शिवाजी पाटील आणि भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत मयूर शिंदेचा जंगी पक्षप्रवेश पार पडणार होता। पण दुसरीकडे या पक्षप्रवेशावरून सामान्य नागरिकांकडूनही भाजपवर टीका केली जात होती। भाजपमध्ये सराईत गुन्हेगार, तडीपार गुंडाचा प्रवेश होत असल्यानं कार्यकर्ते देखील नाराज झाले होते। ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रसार माध्यमातूनही टीकेची झोड उठवली जात होती। म्हणून काय पक्षप्रवेशाच्या ठिकाणी भाजप प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ नेते आलेच नाही आणि मयूर शिंदेचा भाजप प्रवेश खोळंबला। भाजपच्या वरिष्ठांनी आता सावध भूमिका घेतल्यानं मयूर शिंदेचा पक्षप्रवेश रद्द झाल्याचं बोललं जात आहे। पण या संदर्भात प्रतिक्रिया देताना भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितलंय की आचारसंहिता जाहीर झाल्यानं आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या अचानक बैठका लागल्या आणि ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही। त्यामुळे हा पक्षप्रवेश तात्पुरता स्थगित करण्यात आलाय। पण कार्यकर्त्याला काम करण्यासाठी पक्षप्रवेशाची गरज नसते।
तसंच सध्या मयूर शिंदे याच्या कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाहीये. त्यांच्यावरील गुन्ह्यांची प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आता भाजपच्या या भूमिकेमुळे ठाणे महानगरपालिका निवडणुकीत कुख्यात गुंड मयूर शिंदे आपली सर्व ताकद पणाला लावून भाजपसाठी काम करेल अशी शक्यता वर्तवली जाते. मयूर शिंदे निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा भाजपची वाट धरल्यानं आता ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजपकडून त्याला नगरसेवक पदासाठीची उमेदवारी देण्यात येते का ते पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. दरम्यान या घडामोडींबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.